पुणे पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग रस्त्यावरील साकुर्डे भोंगळेमाळा येथील रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने महामार्गावरील भोंगळेमाळा येथील सर्व्हिस रोडचे काम व अर्धवट असलेले कठडे देखील बांधून द्यावेत अशी मागणी यावेळी येथील नागरिकांनी केली आहे। आबा भोंगळे, राहणार साकुर्डे, तालुका पुरंदर। हा राष्ट्रीय महामार्गावरती त्याला त्यांनी पालखीमध्ये कन्वर्ट केला गेला आणि कन्वर्ट केल्यानंतर आमची जी अडचण आहे ह्या महामार्गाने अशी केलेली आहे की आमच्या वस्तीमध्ये जाण्यासाठी जे त्यांनी बायपास छोटा बनवला तो अपघाती आहे। अपघाती असा आहे की आमच्याकडं जवळजवळ 25 ते 30 दिंड्या येतात, हजारो वारकरी त्या दिवशी वर येतात। त्यांनाही घातक आहे, आमच्या शाळेतल्या मुलांना ते घातक आहे, आमच्या वयस्कर लोकांनासुद्धा ते घातक आहे उतरून जायचं। आणि कमीत कमी बस स्टॉपला उतरल्यानंतर अर्धा किलोमीटरवरून आम्हाला फिरून यावं लागतं। त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी 2022ला तहसीलदारांना पत्र दिलं आणि कंपनीने त्यांना सांगितलं आम्ही त्वरित त्यांचा रस्ता बनवून देतो, दोन्ही बायपास यांचे तयार करून देतो। अद्याप त्यांनी करून नाही दिलेले आणि त्याच्यानंतर आम्ही वारंवार कॉन्टॅक्ट केलं, ते दखल घेत नाही आणि हे बायपास दिला आहे हा अपघाती आहे, त्याच्यामुळं इथं अपघात होण्याची फार मोठी शक्यता आहे। तरी आपण लवकरात लवकर जर हा रस्ता नाही केला तर आमच्या सर्व ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।